नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की शेतकरी मित्रांनी कमेंट केलेली आहे की सोयाबीन पिकाला 3 तास पाणी दिलं तर काही फरक पडेल का वरचं पाणी आल्यावर. पाऊस आलेला आहे माझ्या गावी, तर आता तणनाशक मारावी का, डवरणी झाली, पहिलेही तणनाशक मारलं. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आहे, या विषयावर बोलूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि तुम्ही पण नक्की कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्याही प्रतिक्रिया सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. चला तर शेतकरी मित्रांनो, तर सर्वात पहिली कमेंट आहे शेतकरी मित्रांनो राहुल भाऊ यांनी कमेंट केलेली आहे की 3 तास पाणी दिलं तर पाऊस जर मोठा आला तर सोयाबीनला काय परिणाम होतो. बघा, परिणाम कोणताच होणार नाही. तुम्ही जर सोयाबीन पिकाला 3 तास पाणी दिलं आणि 9 जुलैपासून आजची 18 दिवस आहे, म्हणजे जवळपास काही भागात 15 दिवस झाले, काही भागात 8-10 दिवस झाले पाऊस नाही. आणि ज्यांनी तणनाशक मारलेल्या तणनाशक मारून पाणी देत आहे, जमीन पहिलेच पाणीवर आलेली आहे. पीक 3 तास पाणी जरी दिलं तुम्ही, लगेच 2 तासात सुकून येते. समजा आता 3 तास पाणी दिलं आणि लगेच वरचाही पाऊस आला तरी काही परिणाम होणार नाही. कारण की जमीन इथली पाण्यावर आलेली आहे, पहिलाच पाणी कमी आहे. एकही पूर गेलेला नाही आजपर्यंत. आतापर्यंत कुठेच पूर गेलेला नाही आहे. आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये कुठे पूर गेलेला आहे? तुमच्या परिसरात आतापर्यंत पूर गेलेला आहे का? नाही. माझ्या तर इकडे नाही गेलेला आहे. तर काही फरक पडणार नाही. पूर्ण पाणी जमीन पिऊन घेतं आणि आपण 3 तास पाणी देत आहोत फक्त. आणि त्याच्यातही 2-3 वेळा लाईन जात असेल, नाही का? तर काही फरक पडणार नाही. उलट चांगलंच आहे. काही नाही, वरचा जरी आला तरी काही फरक पडणार नाही. 3 तास सोयाबीनला भरपूर पाणी जर दिलं तर सोयाबीन पिकाची अजून वाढ होईल. आणि समोर जर पाऊस नाही आला तर ओल कायम राहील तुमच्या सोयाबीन पिकामध्ये. तर तुम्ही किती तास पाणी देत आहे राहुल भाऊ, नक्की कमेंट मध्ये सांगा. आता दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो, बघा, प्रल्हाद भाऊ. आता हे प्रल्हाद भाऊ का म्हणतात, भाऊ मी सोयाबीनला तणनाशक मारले व 6 दिवसानंतर डवरणी केली. आता झालं त्यांचं 6 दिवसात आणि तासामध्ये थोडं तण आहे. आता तणनाशकाची फवारणी करावी का, लागेल का म्हणते. बघा, आता तुमचं सोयाबीन पीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बघा, आता तुम्ही सोयाबीनवर पहिले तणनाशक मारलं आणि डवरणी केली 6 दिवसांनी. तसं तणनाशक मारून तुम्हाला जर डवरणीची आवश्यकता वाटली तर करू शकता. तसं डवरणी, सोयाबीनचं तणनाशक मारताना डवरणी आवश्यकच नाही करण्याची. मग नंतर का गरज पडते, जेव्हा आपली तणनाशकाची, सोयाबीन तणनाशकाची डवरणी सक्सेस होत नाही. आता सक्सेस नाही झाली आहे बा, मग आता आपल्याला डवरणीला वेळ म्हणजे पर्याय आहे, तर तेव्हा आपण डवरणी करायची. जर तुमचं तणनाशक सक्सेस झालं तर नंतर डवरणीची काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही तणनाशके मारले, लगेच 6 दिवसांनी डवरणी केली. तसं तर 8-10 दिवसांनी करावी लागत होती तुम्ही डवरणी, आवश्यकच होती तर तुम्हाला डवरणी. पण आता पुन्हा तणनाशक मारू नका, कारण की एकच वेळा असते. पुन्हा तणनाशक जर मारलं, सोयाबीन पिकाची वाढ होत नाही. आता तणनाशक नाही, आता जे तासातनी तण आहे ते मनुष्यबळाने मजूर लावून त्याचं तण नियंत्रण करून घ्या. हाच पर्याय आहे. पुन्हा तणनाशक मारू नका, कारण की पाऊस नाही आहे. आपली शेती निसर्गावर आहे. समोर जर पाऊस आला तर ठीक होईल, नाहीतर वाढ होणार नाही, अजून मागं सरणार सोयाबीन. तर तुम्हीही प्रल्हाद भाऊ, तुम्हीही कमेंट करा, तुम्ही काय करणार आहे नियोजन नक्की सांगा. तर तिसरी कमेंट आहे दत्ता भाऊ यांनी, आमच्याकडे पाऊस आला जालना तालुका, मस्त बढिया काम झालं, तुम्हाला पाऊस आला, पिकाला जीवनदान मिळालं तुमच्या इकडं. आता काही दिवसांनी, 8 दिवसांनी तुमच्या पिकामध्ये नक्की फरक दिसेल. आणि तुमच्या परिसराला पाऊस आमच्या इकडेही पाठवून द्या लवकरात लवकर. पाऊस येईलच, आजपासून पाऊस पण सुरू.
आमच्या म्हणजे थेंब थेंब पडत आहे आणि थोडासा शिरवा आला साधारण असा मामूली. त्याच कारणाने आज आपले थोडंसं सायकल डवरा चालत नाही आहे, पेंड टिकत आहे सायकल डवऱ्याला. तर तुम्हीही कमेंट करा, पाऊस किती आला, कसा आला, नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो. तुम्ही पण दत्ता भाऊ तुम्ही पण कमेंट करा. आता तिसरी कमेंट आहे बघा, चौथी कमेंट आहे आपली, मोटार कितीची आहे. आता आपल्या कपाशी पिकामध्ये ओलीत चालू आहे. आता हे कपाशी पिकामध्ये ओलीत चालू आहे. आता हे 9 नौजल आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. हे जे 9 नौजल आहे लावलेली मी, ते 5 HP ची मोटर आहे टेक्समो, बारीक तुषारमध्ये ओलीत चालू आहे हे बघा. आणि आपली पेरणी कशी आहे, डोंगरी आहे, उत्तर दक्षिण पेरणी आहे. तर आपले असं शेत आहे तर 9 नौजल बसते आणि पूर्व पश्चिम जर नौजल लावले तर 25 नौजल बसतात. असा हा 8 एकराचा प्लॉट आहे. पण पराठी आपली 5 एकर आहे. तर अशा तऱ्हेनं नियोजन केलेलं आहे. मोटर आहे 5 HP ची आणि ओलीत आपलं असं डोंगरी पद्धतीने चालू आहे, कारण की पेरणीच डोंगरी पद्धतीची आहे, त्यानुसार ओलीत चालू आहे आपलं. तुमच्याजवळ किती HP ची मोटर आहे? हरिश्चंद्र भाऊ तुमच्याजवळ किती HP ची मोटर आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगावे. आता 5वी कमेंट आहे बघा, सचिन भाऊ हे म्हणतात येतो पाणी सोमवारला, येतो. तर येईल पाणी. जर तुमच्या गावी जर पाणी आला सोमवारला तर माझ्या ही गावी पाठवून द्या. जिल्ह्यात आहे अमरावती आणि तालुका आहे धामणगाव रेल्वे आणि गाव आहे देवगाव. इकडे पाठवून द्या लवकरात लवकर, येईल पाणी. 6वी कमेंट आहे प्रफुल्ल भाऊ यांनी केलेली आहे. सोयाबीन पेरणीले 14 दिवस झाले, एक थेंब पाणी आले नाही, काय करावं, चिंता वाढली. बघा आता एक थेंब पाणी आला नाही, 14 दिवस झाले, जमिनीत ओलावा आहे. आता तुमचं सोयाबीन जर पाण्याअभावी ओल कमी होत असेल, सोयाबीन जर चिमले असेल, पानं चिमले असेल, लोंबून पडलेले असेल, तर पाण्याची अत्यंत गरज आहे. आणि तुमच्याजवळ जर तुषार सिंचनाची सोय असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुषार सिंचन लावून एक आपल्या सोयाबीन पिकाला एक संजीवनी देऊ शकता. 2 तासाचं किंवा 2.5 तासाचं शिप देऊन सोयाबीन पिकाला जिवंत आपण ठेवू शकतो, पाणी येतोपर्यंत. दुसरा पर्याय नाही. जर तुमच्याकडे पाणी नसेल, शेजारच्या शेतकऱ्याला मागा. शेजारच्या शेतकऱ्याला जर ओलीत झालं असेल किंवा त्यांचं झाल्यानंतर तुम्ही काही ना काही पर्याय करू शकता. मग दूरपर्यंत शेजारच्याही शेतापाशी काही नसेल, मग दुसरा पर्याय नाही, वाटच पाहावे लागेल. हा एक पर्याय. काही होणार नाही, पाऊस येईल, काळजी करू नका प्रफुल्ल भाऊ, येईल पाऊस. कारण की बघा, पाऊस जर नाही आला, ज्यांच्याकडे तुषार सिंचनाची सोय आहे, ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्यावर विहिरी आहे, पाऊस जर नाही आला तरी सर्वांना काही पिकी होणार नाही. कारण की जोपर्यंत निसर्गाचं वातावरण राहणार नाही, फक्त काय आहे, जसं हे माझ्या शेतात तुषार सिंचन चालू आहे, हे संजीवनी आहे, फक्त पीक जिवंत राहील. आणि समोर पाऊसच नाही आला, महिनाभर पाऊस नाही आला, तर हे जे माझी कॉटन आहे, याच्यावर बरेचसे रोगराई येईल, बरेचसे किटकीचा प्रादुर्भाव येईल, रोग शोषण करणारी कीड येईल. कारण की पाऊस नाही येणं म्हणजे कसं, वातावरणात गरमाट निर्माण होणं, वातावरण म्हणजे पिकासाठी पोषक नसणे, अशा पद्धतीचं वातावरण राहील. वातावरण खूप महत्त्वाचं आहे. पाऊस जर आला, भरपूर पाऊस आला, तर वातावरण निर्मिती होईल, जमिनीत पाणी मुरेल, सगळ्यांना जंगलातले जे काही जनावर आहेत त्यांना पाणी मिळेल आणि पूर्ण जे काही झाडं झुडं आहे जंगलातले ते पण वाढतील आणि ते वातावरण निर्मिती होईल, आपल्या पिकाला पोषक वातावरण मिळेल. शेतकरी मित्रांनो, पाणी आवश्यक आहे. हे लावत आहे आपण फक्त संजीवनी म्हणून,
बाकी दुसरं काही नाही. खरीप हंगामातलं जे आपण ओलीत करतो ना त्याच्यावर पिकी होत नाही. फक्त संजीवनी द्यायची आहे आपल्याला, संजीवनी. ह्या होता शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.